चला, अशा प्रकारे आपले किती चॅप्टर कंप्लीट झाले? 4. कोणकोणते? युनिट्स अँड मेजरमेंट, लॉज ऑफ मोशन, असे 4 चॅप्टर कंप्लीट झाले. त्याच्यामध्ये आपण इन्क्लुडेड फ्रिक्शन घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये बेसिक मॅथ घेतलेला आहे, त्याच्यामध्ये परत तुमचं काय घेतं आपण मोशन स्टेट मध्ये काय काय घेतं आपण, अजून भरपूर काही टॉपिक आपण इन बिटवीन घेतलेले आहेत, बरोबर ना? सो आता नवीन चॅप्टर आहे ऍज पर एनसीईआरटी, त्याचं नाव आहे WPE. काय WEP पण म्हणतात, WPE पण म्हणतात. तर मग मी म्हटलं वर्क पॉवर एनर्जी, वर्क पॉवर एनर्जी. मग आजच्या लेक्चर मध्ये फक्त आपण कशा फोकस करणार आहे? तर वर्कवर. कशा लक्ष द्यायचं आपला? वर्कवर. एकदम सिंपल टॉपिक आहे, मेंदू असला तर समजेल, नसेल तर काय करायचं? स्वाहा. बघा, वर्क लहानपणापासून शिकत आलोय, भरपूर वेळा बोललोय. वर्क डनचा फॉर्म्युला काय? मास इंटू ऍक्सलरेशन. एकदम बरोबर, मास इंटू ऍक्सलरेशन म्हणजेच वर्क डन असतं, बरोबर की नाही? वर्क डन काय असतं? मास इंटू ऍक्सलरेशन. शाबास. मग वर्क डन इज काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स कोणती क्वांटिटी सांगायचं नाही, मी सांगतो. फोर्स ही वेक्टर क्वांटिटी, डिस्प्लेसमेंट पण वेक्टर क्वांटिटी, आणि वर्क डन कोणती क्वांटिटी? स्केलर आहे. शाबास. म्हणून मला सांगावं लागतंय, मला पूर्ण गॅरंटी तुमच्यावर. स्केलर, ऑल एनर्जी आर स्केलर सांगितलं. मग कोणता प्रोडक्ट झाला तुम्हाला विचारला ना, मी सांगतो. कोणती क्वांटिटी होईल? मग ते डॉट प्रोडक्ट होईल. काय होईल? डॉट प्रोडक्ट होईल. मग डॉट प्रोडक्ट असेल तर काय येईल त्यांच्यामध्ये? कॉस येईल का साइन येईल? तर कॉस येईल. तुम्हाला विचारलं तर तुम्ही काहीतरी वेगळं देणार, म्हणून अगोदर सांगितलं काय येणार आहे? कॉस येणार आहे. मग मी म्हटलं कॉस 0 ची व्हॅल्यू किती रे? तुम्ही म्हणणार 1. आणि कॉस 90 ची व्हॅल्यू किती रे? तुम्ही म्हणायचं 0. कॉस 180 ची व्हॅल्यू तुम्ही किती म्हणायचं? -1 म्हणायचं. ठीक आहे, आता ते लागणार आहे. मी काय म्हणणार? थीटा कोणामधला अँगल आहे? अँगल बिटवीन कोणामधला? F and S. कोणामधला? F आणि S मधला अँगल कोणामधला? थीटा F आणि S मधला. लक्ष द्या, F आणि S मधला. ओके, मग मी म्हटलं F असा आहे आणि S पण असा आहे, म्हणजे फोर्स मी असं वडल्यावर काय? बॉडी पुढे आणि फोर्स पण कुठे लावला? मी या साईडला. मग थीटा किती झाला तुमचा? पॅरलल झाले. थीटा किती झाला तुमचा? 0. थीटा 0 तर कॉस थीटा कॉस 0 किती होऊन जाईल? 1. मग वर्क डन कसं भेटेल मला? पॉझिटिव्ह. वर्क डन कसं भेटेल मला? पॉझिटिव्ह. वर्क डन कसं भेटेल मला? पॉझिटिव्ह. मी म्हटलं फोर्स असा आहे आणि फोर्स असा आहे, म्हणजे काय? फ्रिक्शनल फोर्स मध्ये तुम्ही बघा, चाक जो असतो फोर्स कुठं लावतो? मग पुढं. चाक कुठं जातं? मग डिस्प्लेस कुठं करतं? ते बॅक साईडला. आणि आपल्याला पाहिजे फोर्स जर या साईडला मोशन होतं, त्याच्या आपल्या डायरेक्शनला काय लागतं? फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स हा थीटा किती देतो? 180 डिग्री. म्हणजे कॉस 180 किती होऊन जाईल? -1 होऊन जाईल. तर वर्क डन किती भेटेल मला? निगेटिव्ह. वर्क डन किती भेटेल मला? निगेटिव्ह. हे जर विचारलं तर मला लक्षात ठेवायचं आहे कोणतं? फ्रिक्शनल फोर्सचं एक्झाम्पल आहे, जिथं अपोजिट नेचरमध्ये पाहतो. दुसरं, मी म्हटलं फोर्स असा आहे आणि डिस्प्लेसमेंट असा आहे, तर थीटा किती होऊन जाईल? 90 डिग्री. या आणि एस मध्ये अँगल किती झाला? 90 डिग्री. तर कॉस 90 किती होऊन जाईल? 0. तर वर्क डन किती होऊन जाईल? 0. वाव. वर्क डन 0 होण्यासाठी डिस्प्लेसमेंट आणि फोर्स हे कशा असले पाहिजे? कशा असले पाहिजे? परपेंडिक्युलर असेल तर वर्क डन किती होऊन जाईल? 0. क्लिअर आहे? चल बघा, मी म्हंटल 10 न्यूटन आणि 10 न्यूटन याने 2 मीटर पुढे सरकला, तर वर्क डन किती होईल? थीटा किती? पहिले पाहिलं का? थीटा किती होईल? पुढे सरकतोय ना, थीटा किती होईल? 0 डिग्री. वर्क डन काय? F into S. cos 0 किती होणार? फोर्स किती आहे? 10. N किती? S किती आहे? 2. म्हणजे किती झालं? 20. किती झालं? 20. रफ सरफेस घेतला, त्याला मी असं वाटलं, आपण शिकलोय स्टॅटिक फ्रिक्शन कधी परत राहील? जोपर्यंत लिमिटिंग आहे तोपर्यंत. त्याच्यानंतर तो मोशन करायला लागून जाईल, म्हणजे एफएस कडे लागून जाईल. मी म्हटलं एफएस, इथं मी म्हटलं हा 10 न्यूटनचा आहे,
आणि हा पुढे 2 मीटर पुढे आला. आता मला सांगा कोणतं घेणार तुम्ही? एफएस म्हणणार. हा नाही घेणार तुम्ही, काय म्हणणार? हा एफएस कुठे? या साईडला. किती आहे? 10 मीटर इतकं आहे लिमिटेड फोर्स पर्यंत. मग थिटा किती झालं तुमचं? 180 डिग्री. Therefore W इज काय? मायनस एफ इंटू एस. मायनस एफ किती आहे? हा. एस किती आहे? 2. म्हणजे किती झालं? -20. लास्ट. याला मी 10 न्यूटनने वरती उचललं आणि मी म्हटलं हा 2 मीटर इकडे झाला. थिटा किती झाला? 90 झाला ना? थिटा किती झाला? 90. थिटा 90 तर वक्र किती होऊन जाईल? 0. आणि डिस्प्लेसमेंट कुठे पाहिजे? ज्या डायरेक्शनला मोशन होते त्या डायरेक्शनला डिस्प्लेसमेंट पाहिजे. त्याच्या अपोजिटला किंवा त्याच्या इक्वल डायरेक्शनच पाहिजे. तर तुमचा वक्र किती होते? तो वक्र किती झाला तुमचा? फायदा होते. समजलंय? बघा. दान निवडलं 37. दान निवडलं 53. दान निवडलं 10. आता सरळ निवडलं नाही. आता तिरकस मध्ये वळलं. तिरकस मध्ये वळलं तर तुम्हाला माहिती 10 आहे. तर या साईडला किती बनलं पाहिजे? 6. या साईडला किती बनलं पाहिजे? 6. इथे किती बनलं पाहिजे? 8. आणि इकडे किती बनवून वरती करले किती बने? 6. बरोबर की नाही? वर्टिकल किती बने? 6. मग कोणता डिस्प्लेसमेंट साठी कोण रिस्पॉन्सिबल आहे? 2 मीटर. कोण रिस्पॉन्सिबल? 6 मीटर का 8 मीटर? 8 मीटर. 8 मीटर रिस्पॉन्सिबल. बरोबर की नाही? मग मी म्हटलं फोर्स अलॉंग द एक्स ऍक्सिस. फोर्स अलॉंग द एक्स ऍक्सिस किती होणार आहे? फोर्स अलॉंग द एक्स ऍक्सिस किती होणार आहे? सर वर्क डन अलॉंग द एक्स ऍक्सिस. वर्क डन अलॉंग द एक्स ऍक्सिस किती होणार आहे? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट किती होणार आहे? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट किती? 8 इंटू किती? 2 म्हणजे किती झालं? 16 जूल. वर्क डन अलॉंग द वाय ऍक्सिस किती? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट किती होणार आहे? झिरो होईल ना? अरे मोशनचं फक्त हॉरिझॉन्टल होणार, वर्टिकल कुठे चालला तो? फोर्स कोणामधला? फोर्स आणि डिस्प्लेसमेंट. हा डिस्प्लेसमेंट इकडे फोर्स इकडे 90 अँगल बनेल ना. साइन डिस्प्लेसमेंट किती बनेल? 90 चं म्हणतोय. मग 90 वर किती बनेल? पाकिस्तानी देखील असं होत असतं असं, पण आता चुकावून देऊ नका. असं आहे 8. पटकन आता एक सोबत किती होणार आहे? एफ इंटू एस. 6 इंटू 2 म्हणजे किती? 12 जूल. वी वाय 0 म्हणलं पाहिजे. आता इथं असं आहे ना? इथे किती होणार आहे? 37 आहे. 37 म्हणजे असा किती बनणार आहे? 6. आणि इथे किती होणार आहे? 8. किती? परत 2 मीटरच आहे. 2 मीटरच घेऊन चालू आहे. पुढे सरकवणे. किती होणार? VX किती होणार आहे? 6 इंटू 2 बनलं पाहिजे. किती झालं? 12 जूल. VY 0. पटकन VX म्हणतो WX किती? काहीतरी बनवा ना. कशाला उगाच? इथे 8 होईल. इथे किती होऊन जाईल? 6 झालेलं आहे. किती वेळा त्याच गोष्टी? 8 इंटू 2 किती झाले? 16 जूल. VY आज प्रत्येक वेळेस येणार आहे. हे फक्त मी या डायग्राम मध्ये असं म्हणून आपण काय म्हणतो? VY 0 असेल. जर मोशन जर वर्टिकल झालं असतं, जसं की हा पेन खाली येत आहे, मोशन पुढे एक्स पुढे तो वाय वर. मोशन कुठे आलं? वाय वर. वाय 0 राहील का त्यावेळेस? नाही, त्यावेळेस वाय 0 राहणार. लॉजिक कळालं? समजलं इथपर्यंत? मग वर्क डन बाय ग्रॅव्हिटी. वर्क डन बाय. आता व्यवस्थित समजून घ्यायचं, कारण की सिम्बॉल साइन कन्व्हेन्शन तुम्हाला गडबड करायला लागतं. पॉझिटिव्ह निगेटिव्ह. ठीक आहे? वर्क डन बाय ग्रॅव्हिटी. वर्क डन बाय ग्रॅव्हिटी. वर्क डन बाय ग्रॅव्हिटी. आता काय केलं मी? हा एक ब्लॉक आहे M, त्याला मी वरती फेकलं.
ठीक आहे, एक कंडिशन. आणि एम ब्लॉक आहे त्याला खाली फुटलं, दोन कंडिशन. दोघांचं सेम कंडिशन चालू आहे. हा इथून इथपर्यंत पोहोचेल तर एच, हा इथून इथपर्यंत पोहोचेल खाली एच. ठीक आहे, समजलं का? पण बघा, मी जर विचार तुम्हाला वर्क डन सांगा रे, वर्क डनचं फॉर्म्युला काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्सचं काम कोण करेल? एमजी ना. फोर्सचं काम कोण करेल? एमजी. हाईट किती? डिस्टन्स किती? एच आहे. इथं पण तेच आहे. वर्क डन जो काय एफ एस म्हणजे किती? एमजी एच. पण पॉझिटिव्ह निगेटिव्हचा अर्थ आता व्यवस्थित समजून येतो. पॉझिटिव्ह निगेटिव्हचा अर्थ समजून. वर्क डन बाय ग्रॅव्हिटी, वर्क डन बाय ग्रॅव्हिटी, वर्क डन अपोजिट बाय ग्रॅव्हिटी. शब्द बदलतात. वर्क डन बाय ग्रॅव्हिटी. आता बघा काय होतंय, फोर्स कुठं लागतोय? फोर्स कुठं लागेल? खाली. फोर्स कुठं लागतोय? खाली. आणि डिस्प्लेसमेंट कुठं होतंय? वरती. म्हणजे कसं म्हणलं पाहिजे? निगेटिव्ह. अरे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकमेकांकडे झाले, अपोजिट चालले. वर्क डन बाय ग्रॅव्हिटी. आन्सर कसं येणार मग तुमचं? आन्सर बनणार आहे निगेटिव्ह. वर्क डन कसं बनणार माझा? निगेटिव्ह. वर्क डन बाय ग्रॅव्हिटी. कळालं? आता बघा एमजी पण खाली आहे. एमजी खाली आहे ना, एमजी खाली, एमजी खाली. पण डिस्प्लेसमेंट तुमचा कुठं चालतो? वरती. म्हणून काय म्हटलं? निगेटिव्ह. एमजी खाली आहे, एच पण खाली आहे, तर वर्क डन कसं भेटेल मला? वर्क डन बाय ग्रॅव्हिटी. खालून फेकतोय, वरतून सुटतोय, मॅटर करतोय, पॉझिटिव्ह निगेटिव्ह मॅटर करून जातोय. कळालं का? आता सेम गोष्ट, सेम लॉजिक आता व्यवस्थित. वर्क डन बाय ग्रॅव्हिटी कळालं? वर्क डन रिक्वायर्ड किंवा अपोजिट टू वर्क डन बाय ग्रॅव्हिटी. अपोजिट टू वर्क डन बाय ग्रॅव्हिटी म्हणजे काय? हा ग्राउंड सरफेस होता, एम मास आहे, याला मी उचललं, लिफ्ट केलं. याला काय केलं मी? लिफ्ट केलं म्हणजे फोर्स माझा इकडे लागला. लिफ्ट करतो म्हणजे फोर्स कुठं लागला? असं लागलं ना. लिफ्ट करतोय, एच इतक्या हाईटला नेतोय. तर मला सांगा एफ आणि एफ कुठे आहे? वरतीच आहे. एच पण कुठे आहे? वरतीच आहे. तर काय झालं? थिटा काय झाला? झिरो झाला. थिटा झिरो झाला तर काय होणार? वर्क डन कसं भेटणार मला? पॉझिटिव्ह. किती भेटणार? एम जी एच. पण कसं भेटेल? पॉझिटिव्ह. हा बरं सेम कंडिशन ना. इथून मी उचललाय, उचलून असं उचलून इथं आणलं ना. मी असं नाही केलं, हे असं आहे. वर्क डन बाय ग्रॅव्हिटी हे असं आहे. कळालं का? उचलून आणि फेकून. फरक आहे दोघांमधला. वर्क डन बाय ग्रॅव्हिटी तोच वर्क डन, तेच प्रोसेस चालू आहे, पण इथं मायनस चालू आहे, तोच प्रोसेस चालू आहे इथं पॉझिटिव्ह होतो. का बरं? कळालं? मी तर काय करायचं, त्याला लिफ्ट केलं. इथं काय केलं? लिफ्ट केलं. लिफ्ट केला मग फोर्स कुठं लागला? वरच्या साईडला. एमजीचं काय घेतलं ना आता? वर्क डन रिक्वायर्ड बाय. डाऊट आहे? समजलं? सिमिलर मी काय केलं? बिल्डिंग आहे, हे बिल्डिंग आहे. या बिल्डिंगवर मी एच इतक्या हाईटवरच्या बिल्डिंगवर मी फेकलं. ठीक आहे, एच इतक्या हाईटवर मी फेकलं. काय केलं मी? थ्रो करू, थ्रो करतोय. ठीक आहे, थ्रो करतोय. मग मी काय केलं? असं असं ढकललं का? आता बघा, मग मी जर विचारलं डिस्प्लेसमेंट बघा कुठे चाललाय? डिस्प्लेसमेंट कुठे आहे? खाली. ठीक आहे, त्याला वरती उचललं तर म्हणजे फोर्स कुठे लागलेला होता? वरती. तर थिटा किती झाला तुमचा? 180 डिग्री. वरतून जर मी खाली फेकत असेल तर मी काय म्हणेन? मी काय म्हणू शकतो? याला मी एकतर ग्राउंड म्हणेन किंवा याला मी रेफरन्स म्हणेन. याला रेफरन्स म्हटलं वरती का म्हणेन? पॉझिटिव्ह. खाली का म्हणेन? निगेटिव्ह. याला रेफरन्स झालं तर वरती पॉझिटिव्ह, खाली खाली चालायला. वरती चाललं तर नाही, पुढे चालला खाली. म्हणून वर्क डन कसं बनेन? समजलंय का? कधी पॉझिटिव्ह बनतो, कधी निगेटिव्ह. वर्क डन बाय ग्रॅव्हिटी असेल, वर्क डन रिक्वायर्ड असेल, शब्द बदलायचे आहेत त्याच्यानुसार पॉझिटिव्ह निगेटिव्ह आन्सर मध्ये दोन्ही असतात. ऑप्शन मध्ये तुम्हाला दोन्ही देते. -30 जूल पण अवेलेबल असेल, +30 जूल पण अवेलेबल असेल. तुम्हाला कळणं गरजेचं आहे की काय विचारलंय. कळलं? सिंपल आहे. वर्क डन बाय ग्रॅव्हिटी काय आहे? वर्क डन बाय रिक्वायर्ड काय? अपोजिट टू द वर्क डन बाय ग्रॅव्हिटी. ठीक आहे, शब्द पकडावा लागतील, त्याच्यानुसार विचार करावा लागेल. आन्सर पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये आन्सर देईल.
क्लिअर आहे? सगळ्यांना क्लिअर झालं? आता काय डाऊट आहे डायरेक्शन बद्दल? कुठं फोर्स लागतोय पुढे डायरेक्शन डिस्प्लेसमेंट होते. जर सेम डायरेक्शनला डिस्प्लेसमेंट सेम डायरेक्शनला फोर्स होत असेल तर थीटा काय होणार आहे? 0. थीटा जर 0 बनत असेल तर वर्तन किती होईल? पॉझिटिव्ह. अपोजिट बनत असेल तर 180 तर किती बनेल? निगेटिव्ह. 90 डिग्री बनला तर 100% वर्तन काऊन जाईल? काय डाऊट आहे? समजलंय? जाऊ पुढे. आता पुढची केस काय? वर्तन काढण्याची. मी काय म्हटलं? वर्क डन काय? वर्क डन काय असतं? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. कोणता प्रोडक्ट आहे? डॉट प्रोडक्ट आहे. व्हीएस इंटू कॉस थिटा. जर मी तुम्हाला विचारलं ए बार डॉट बी बार याचं प्रोडक्ट काढायचं, तुम्ही काय लिहिलं तर आठवते का? आठवत तर नाही, पण मी लिहून देतो. एक्स प्लस बी एक्स प्लस ए वाय बी वाय प्लस ए झेड बी झेड. जेव्हा ए क्रॉस बी बार सॉल्व्ह करायची गरज पडते त्यावेळेस मी काय सॉल्व्ह करतो? डिटर्मिनंट. आणि जेव्हा मला ए बार डॉट बी बार सॉल्व्ह करायची गरज पडते तेव्हा मी कोएफिशियंटचे काय करतो? मी मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन काय करतो? ऍडिशन. क्लिअर आहे? बघा पहिला प्रश्न मी काय म्हणतो? फोर्स दिलं मी तुम्हाला 2i कॅप प्लस 3j कॅप प्लस 5k कॅप. डिस्प्लेसमेंट मी म्हटलं 2i कॅप प्लस j कॅप प्लस 2k कॅप असं काहीतरी. आणि काय विचारलं तुम्हाला? काय विचारलंय? वर्कडन विचारलंय. वर्कडन काढणं अवघड आहे का? तुम्हाला तर कळालंय. वर्कडन किती होणार आहे? एक्स बी एक्स 2 इंटू 2 प्लस किती 3 इंटू 1 प्लस किती 5 इंटू 2 किती होणार आहे? 4 प्लस 3 प्लस 10 म्हणजे किती झाले? 17 जूल. पॉझिटिव्ह निगेटिव्ह जसं येईल तसं द्यावं. रिक्वायरमेंट जशी असेल तसं त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आलं. सेकंड एक्झाम्पल यप्पा 6i कॅप मायनस 8j कॅप प्लस 2k कॅप. यस मायनस 3i कॅप प्लस 2j कॅप मायनस 4k कॅप. वर्कडन काढायचं. वर्कडन कसं होणार आहे? 6 इंटू मायनस 3 प्लस मायनस 8 इंटू 2 प्लस 2 इंटू मायनस 4 म्हणजे किती झाला? मायनस 18 झाला, मायनस 16 झाला, प्लस मायनस 4 किती होणार? 16 4 20 20 आणि 18 20 आणि 18 38 मायनस 38 जूल बनतो. समजलं? मायनस आता निगेटिव्ह आला तसं आपल्याला काय करायचं? नेक्स्ट किस लाव. यप्पा मी म्हटलं 2i कॅप आहे प्लस 3j कॅप आहे प्लस 4k कॅप. मी काय म्हटलं? यस बार मी म्हटलं 3i कॅप आहे प्लस 6k कॅप. आता काय? आता इथं जर बघितलं इथं जे कॅप आहे का? नाही म्हणजे किती 0 आहे. आपल्याला काय फरक पडत नाही ना. वर्कडन काढायचं. वर्कडन काय नाही मग 2 इंटू 3 प्लस किती 3 इंटू 0 प्लस किती 4 इंटू 6 म्हणजे किती 6 प्लस किती 0 आहे प्लस 7 चौक 24 किती झालं? 30. डाऊट आहे? समजलंय? चल यप्पा 2i कॅप प्लस 6j कॅप आणि डिस्प्लेसमेंट आहे 3k कॅप. वर्कडन किती? वर्कडन 0 झालं पाहिजे ना, कारण की फक्त डिस्प्लेसमेंट फक्त दुसऱ्या ऍक्सिसवर चालले दुसऱ्या ऍक्सिस मध्ये. म्हणजेच 2 इंटू किती 3 प्लस 2 इंटू किती इथं गडबड उष्टा डायरेक्ट पॅरलेल 2 इंटू 0 प्लस 6 इंटू 0 प्लस 0 इंटू 3 म्हणजे किती झाला? 0. सिंपल कन्सेप्ट आहे. खूप सारे पीवाय तुम्हाला याच्यावर दिसतील. कळालं? काय डाऊट आहे? सिंपल कन्सेप्ट आहे. घ्या.